बांधावून सोडल्या गुलानी आता कोलुतली का हाताला खळखळाल असता छे 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 अग आई ग चालून चालून पारदी मोदायला आले छान छान आलं असतं कुणीही पडल्यावर वाकला होतो तू वाकलाय पडल्यावर सरळ झाला असतात थेट त्या कृष्ण हलता नील नाही आहे कृष्ण कान्हा रे कान्हा कान्हा रे कान्हा पेंड्या तू इथंच थांब मी आसपास कुठे कृष्ण आहे तर पाहतो कान्हा रे कान्हा कान्हा रे कान्हा एक सवंगली होता तोही गेला लागवला वाटतो बेटा अहो लागवणारच तो काही कितन नव्हे त्याला आपलं किती बोला भांडण कला शिव्याच्या सगळा तुझी कधी कधी लागवणार नाही तुझी पण हा कृष्ण गेला तुला कुठं कान्हा अरे कान्हा अरे कितना हो तरी दे गल्या लहान चाललाय माझा आई ग आई ग आई ग अले ले जगला पाशाना नीले काल्या अले ले आई ग कान्हा अरे कान्हा कितना अरे कितना हरिदास
कुंजवनात जाऊन बासरी वाजवली आणि तिथे येण्याची त्यांना सूचना केली. पण तिथं ते का बरे आले नाहीत हेच तर मला समजत नाही. कदाचित ते इथं आले असतील म्हणून मी इथं आलो, पण इथंही नाही असं का बरं व्हावं? मी बासरी वाजवता धावत येणारे माझे बाल गोपाळ आज गेले तरी कुठं? माझ्यावर रागवले तर नसतील ना? छे छे, असं होणं कधी शक्य नाही, कारण त्यांचं माझ्यावर किती प्रेम आहे हे माझं मलाच ठाऊक. प्रेम आपण जरा पलीकडे उभं राहून त्याची जरा गंमत करूया. माझ्या सारख्या शहाण्या माणसानं तली ह्या कानाची शंगत म्हणून कधी धरू नये. त्याची शंगत धरली की त्याचे पुले वाचतले 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 व्हायचे. त्याच्या शंगतीला लागलो नसतो तर माझ्या जेव्हा का बोल झाली असती. आई ग आई 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 ओगललेल्या पायात काते भोतून मुतलेली भोक पडली. आता पाय उचलत सुद्धा नाही. यावेळीचा काना मिळाला असता तर त्याची गत्ती फू करून थलोथली निघून गेलो असतो. चांगली गोली बायको करून शुकाचा संसार केला असता. आई ग माझ्या प्रेमळ सवंगड्यांना माझ्यासाठी किती त्रास सहन करावे लागतात. आता जरा पुढं होऊन त्याची जरा समजूत काढावी. अरे पेंड्या, तू केव्हाचा आलास आणि इतका वेळ होतास तरी कुठं? आणि तुझ्या पायांना काय झालं ते दाखव पाहू. अले कोण कान्हा भले चाबत अतली लबल मायाजवळ करतोस का? कुशात तिथं बसून गंमत पाहतोस का? कान्हा मी तुझ्या ते एवढे हात होतावे अन तुला माझी थोडीसा दयावणे. कान्हा बघ 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 पायांना बघ कशा कळायला लागल्यात. तुला आल्या असत्या तुझं समजलं असतं. पेंड्या, आता मी तुझ्या जवळ असताना तू बिलकुल काळजी करू नकोस. तुझा पाय पुढं कर तरी. मी नाही जा. अरे पेंड्या, तुझा पाय पुढं कर तरी. मी नाही जा. अरे पेंड्या, आई 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 तुझ्या हात माझ्या पायाला लागतात. येण्याला कले एकदम मला झाल्या आणि बोला हातला लागलं. पेंड्या, तो बघ
वंजा मला हाक मारी इथेच येत आहे, तेव्हा आपण जरा पलीकडे उभं राहू. तो काय म्हणतो ते ऐकूया. चल चल उठ लवकर. चल 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 या कानाला शोता शोता माझी पुरी वाट लागली. जीवक दे मेटा कुठे झाला. कालू तर त्यानं सांगितलं होतं की कुंजनात जाऊन बासरी वाजवून तुम्हाला सूचना करतो. तेव्हा सगळे गोपाळ कुंजनात या. थोडा वेळ खेळ खेळू, नंतर गोपींच्या घरी गोरं चुरायला लावल्या. त्याच्या बासरीचे मंजूर सर ऐकतात. धावत धावत कुंजनात आलो, पण इथे पाहत होत कानाही नाही पण पिंडही नाही. मला एकट्या टाकून पुढे तरी गेले नसतील ना. काना रे काना, पिंड्या रे पिंड्या. हवेच्या रे काय हात आपल्या होऊन जा. अरे वंजा, आम्हाला मागे टाकून तू एकटा पुढे कुठे जात होतास. आणि कान्हा आणि पेंडा गेलं तरी कुठं. गेला तरी कुठं, गेले तरी कुठं, गेलं तरी कुठं. मला काय माहित, मला काय माहित, मला काय माहित, मला काय माहित. तर मग असं करू, आपण कान्हा आणि पेंड्याला शोधूया. कुठवर शोधू कान्हा पेंड्याची, कुठवर शोधू कान्हा पेंड्याची. जाऊन शोधू आज कुणावरी, जाऊन शोधू आज कुणावरी. तुम्हाला आणि कानाला शोता शोता सगळं कुंजावून पालत घातलं तरी तुमचा पत्ता नाही. अरे बापरे, सगळं कुंजावून पालत घातलं. अरे मग आम्ही कसं पालत पडलं नाही ते सांग पाहू. अरे गोम्या, अरे गोम्या, पालत म्हणजे तसं नव्हे रे. सगळं गुंजावून धुंडा असंच घेणार. अच्छा, अरे मग कान्हा आणि पेंडा गेला तरी कुठं. मला वाटते ते तुम्हाला मी सांगतो, नाही तर तुम्ही थट्टा कराल. सांग वेळ गमव नकोस गड्या. तू गले लट्ट मल्लाच रेवून पेंडाला टाकल्याच गड्ड्यात आणि कानाला घेऊन मथुरा कोण गेला असेल. अरे चल, तो गले लट्ट मल्ला आमच्या कानाला घेऊन जाणार होय. अरे गोम्या, तुला अक्कल कशीची मुळीच नाही. आमच्या कानाने कित्येक मल्ल्याला धूळ फेकलाय ते तुला ठाऊक नाही काय. आणि एवढा मोठा गोवर्धन पर्वत एका करंगाईने उचलला. त्या आमच्या कान्हाला मथुरेला नेण्यासाठी हजारो जरी मल्ल आले तरी तो त्यांना ऐकणार काय. तू काहीतरी बोलतोस रे. अरे ते काही नाही बाबा, ते आमची वाट पाहून पुढे निघून गेले असतील. तरी आता पण त्याने हात मारया म्हणजे जवळपास असेल तर धाव देतील ते. कान्हा धावत ये रे आता, कान्हा धावत ये रे आता. तुझं विना आम्हा काहीच देना, तुझं विना आम्हा काहीच देना, काही रुचेना मनाला. कान्हा धावत ये रे आता, कान्हा धावत ये रे आता. कान्हा
कान्हा तुझ्या बासुरीचे मजूर स्वर ऐकतात धावत धावत कुंजना देऊन सगळं कुंजावून शोधलं तरी तुझा पत्ता नाही. जेव्हा म्हटलं तू इथं आलाशील एवढ्या सोम्या गोम्या लंगड्या मला इथेच भेटले. माझ्या प्रेमा मित्रांनो, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कुंजवनात जाऊन बासरी वाजवली आणि कितीतरी वेळ तुमची वाट पाहिली, पण तुम्ही तिथं आला नाही. तेव्हा म्हटलं वाड्यात निघून जावं. एवढ्या पेंड्या मला हाक मारी इथेच आला. तेव्हा आता पुढं काय करूया ते सांगा पाहू. चांगले वाकल्या तुला काय पुढे ते उगा देल गमा नकच घाल्या. तर मग असं करू, आता आपण एक चांगला खेळ खेळू. नकोले भावा खेळ खेळ खेळू पोटाला लागेल खूप. मग तू मला खाणार की या गोम्याला खाणार. सुद्धाला सुद्धा आणलं नाही आणि म्हणे खेळ खेळूया. अरे मग तुझ्या मडक्यात कसली जादू बनली ते तरी सांग. अरे अरे असं उगीच म्हणता का? मी सांगतो काय करूया ते. कान्हा तूच सांग काय करूया ते. सांगतो तर ऐका. जाऊया त्वरित चला गोपीच्या जाऊया त्वरित चला पण मी मला तिथे येणार नाही. पेंड्या तू तिथं काढणार नाही का म्हणजे तुला पाहिल्यानंतर ते सर्व गोपी कधी पिंगा घालतात गाणी गातात नाही नाही ते करतात. मी दिसलो किंवा हायली सारख्या केस मला खायला येतात. तू किती सांगितलं तरी मी तुझ्या बरोबर येणार नाही. पेंड्या चल तू आमच्या बरोबर. मी बरोबर असलो की तुला कसली काळजी नाही आणि तू कसली चिंता करू नको. मग तर झालं ना. मी आता येऊन म्हणतो. अरे पेंड्या तुला तिथं आलंच पाहिजे. तू तिथं आल्याशिवाय कोणत्याही गोष्टीला रंग येत नाही. खरं की नाही. पण हे बघ कान्हा
मी सांगतो ते तू ऐकशील तर मी तुझ्या बोलवलंय. हे बघ काय ना त्यातली मला गोली आणि सुंदर सुकोपी देशील तर मी तुझ्या बोलवलंय. माहिती लिहिणार नाही गोली आणि सुंदरची गोपी. पेंग्या, तुला गोरी आणि सुंदरशी गोपी कशाला रे पाहिजे? कशाला म्हणजे तिच्याशी लगीन करून चुका चाल गली गलत तर आला. होय होय पिंड्या, तिथं आपल्याला पुष्कळ गोरे सापडेल. मग ते 10 ढोली जाऊया म्हणतो की बरोबर काही हायजू नको का? तो आम्ही गोल तोडायला जाऊया की गोपींच्या नवऱ्यांची हजामत करायला. त्याची नको तुला काळजी पेंड्या, ती सर्व आम्ही बरोबर घेऊ की नाही? अरे पण कसल्या घेणार ते तरी सांगा. होय रे, चौगली चौगली म्हणजे कसली ते तरी सांग. हा घाते शलाते मिरच्याची पूत का बोल राहिलं. हॅलो काय वाजवलं का ते? पेंड्या सांगतो ती अगदी करो. अरे पण पेंड्या असं आयुध्य कशाला? तो तुझ्या तुला काहीच माहित नाही. तू मूळ काय मी सगळं समजलो. आता तुम्हाला सांगू का? सांग सांग कशी काय अक्कल पाजवतो ते जाता भाऊ. अरे तुम्ही तो कशाला? मी सांगतो ना इकली इकली अरे जिथून आम्ही गोलो घेऊन पळतो ना गोपीनाथ आमची तावल लागली तर ते आम्हाला एकदम घालायला येतील. तिथं दंडीवर खाते पलाते उचलून ठेवावे. कशा त्या काते तलात्यावरून धावल्या की त्यांच्या पायाला काते शलाते लागून ते एकदम दोन पडतील. तर त्यांच्या डोळ्यात मिरच्याची पूड मालायची. नंतर आम्ही खुशाल गोल घेऊन पळून अनेक गोटे कशा रे पेंड्या? ऐकूया इतकेही करून जर आम्हाला धरायला येतील तर त्यांच्या आलो गोटे मालायचे. पेंड्या इतकी छान आहे बाबा, छान. शाबास, धन्य तुझी पेंड्या. असंच केलं पाहिजे. युक्ती पण युक्ती. चला तर
जाऊनी त्वरित आम्ही येऊया, जाऊनी त्वरित आम्ही येऊया. गोपीच्या घरी जाऊनी आम्ही, गोपीच्या घरी जाऊनी आम्ही, गोरख खाऊनी पोटभरी त्वरित आम्ही येऊया, जाऊनी त्वरित आम्ही येऊया. कृष्णा, तुझ्या विश्वमोहिनी बासेचे मंजूर स्वर कानी पडतात. माझं मन अगदी उल्हासित होऊन आनंद सागरात पोहायला लागतं. तुझं ते श्यामसुंदर केव्हा एकदा डोळे भरून पाहिल असं मला झालं. कृष्णा, एक दिवस तू माझ्या दृष्टीस पडला नाहीस तर मला चैन कसली ती पडतच नाही. म्हणजे माझूर अगदी प्रेमाने भरून येतं. माझ्याबद्दल असल्या एकनिष्ठ भक्तीचं फळ मी तिला दिल्यावर तू राहणार नाही. माझा श्यामसुंदर का? राधामाई, तू माझ्या एकनिष्ठ भक्तीचं चिंतन केलंस म्हणून मला तुझ्या भेटीसाठी धावत यावं लागलं. आहा, राधेचे परमेश्वरा. पतिव्रता कांता
बाबतीचं चिंतन केलंस म्हणून मला तुझ्या भेटीसाठी धावत यावं लागलं. आहा राधेच्या परमेश्वरा. राधामाई, मला तर आता लवकरच वाड्यात निघून गेलं पाहिजे, तेव्हा येतो मी आता. कान्हा, जरा थांबशील की नाही? तुला एकदा डोळे भरून पाहते, नंतर तुझा. लवकरच येईन, मग तर झालं ना. Nata
त्याला काय कळणार? देवाचे आहे ते भोगलंच पाहिजे. ते कधी कोणाला चुकणार आहे का? अगं पण असं घडलं तरी काय, ते तरी सांग. अगं घडणार का? त्या कानाने असं काय धुमाकूळ घातला आहे, त्या कानासाठी मला सासूची एकूची रोज बोणी घ्यावी लागतात. यामिनीबाई, जर अशा तासाने काय इतकी उदास दिसतेस, तशी पुतना मावशी तुझ्या समोर उभी आहे. राधामाई, तुमच्या बोलण्याचा अर्थ मला समजलं नाही असं का तुम्हाला वाटतं? पण या जगात सांभाळून चाललं पाहिजे एवढे लक्ष असू द्या. यामिनी मावशी, जशी तू मोठ्या आतल्या भावाच्या आहे, जसं खोटं बोलून खरं कसं काढायचं ते तुमच्या अंगी पुरेपूर आहे, ते दुसऱ्या साधायचे नाही. कसलं खरं आणि कसलं खोटं मी तुमचं मत पाहिलं. राधामाई, कानाचे दर्शन का कुणाला नको झालं आहे, पण घडणं तरी कसं हीच चिंता लागू राहिली आहे. तर मग आता असं करू, आपण एक चिंतने व एक भावनेने त्या श्यामसुंदर श्रीकृष्णाची प्रार्थना करू. होय ग होय. मग त्या श्यामसुंदर श्रीकृष्णाचे दर्शन आम्हाला घडल्याशिवाय राहणार नाही. आता पण या घरावर डाका घालायचा. अरे पण कान्हा, हे घर कुणाच्या आहे ते ठाऊक आहे का तुला? हे घर तर भानकोली यामिनी मावशीचं घर. अरे यामिनी मावशी असं यामिनी मावशी, त्याच्यामध्ये कशाला पंचायत? आम्हाला गोरस काढा मिळालं म्हणजे झालं. हो, हे बघ कान्हा, तू हळू दादा आणि चल किल्ला गल घेऊन ये. गड्यांनो, तुम्ही मुळीच घेऊ नका. यावेळी ती घोरच पडली असेल तेव्हा मी आज जातो. हुशारीने काम कर. हो, तुम्ही स्वस्त बसा. बसतो. अरे बसतोच काय? उठ, चल उठ गड्या, चल मार उड्या, थोडसा मी खाऊया. चल उठ गड्या, चल मार उड्या, थोडसा मी खाऊया. शूरगडी आम्ही कृष्णाचे, शूरगडी आम्ही कृष्णाचे, भजनी सारे मोहूया. चल उठ गड्या, चल मार उड्या, थोडसा मी खाऊया. चल उठ गड्या, चल मार उड्या, थोडसा मी खाऊया. शूरगडी आम्ही कृष्णाचे, शूरगडी आम्ही कृष्णाचे, भजनी सारे मोहूया. चल उठ गड्या, चल मार उड्या, थोडसा मी खाऊया. चल उठ गड्या, चल मार उड्या, थोडसा मी खाऊया. थोडसा मी खाऊया, थोडसा मी खाऊया. गड्यांनो, तुम्ही स्वस्त बसा. आता बस.
एवढा तरी द्यालो मी. आम्ही सोडा, कामिनी सोडा मला. कान्हा, तुझ्यापासून जर दुसऱ्यांना त्रास होत असेल तर तुझा बंदोबस्त नको का करायला? माझ्यापासून जर दुसऱ्यांना त्रास होत असेल तर तिसऱ्याला मध्ये बोलायचं कारण काय? कान्हा, असं का बरं तू आमचं पाहतोस? तुला आमची काहीच का कळत नाही? हे पहा, मला तुमची पंचायत नकोय. सोडा मला. कृष्णा, या विटला सोडण्याची गोष्ट विसर. गोपीनो, ही तुमची गरोती बाजूला ठेवा. बरोबर, हातच्या काकणाला हातच्या कशाला? वंजा पेंड्या लेगड्या सोन्या, ती पहा कधी तरी दुधबूत चाललंय. अरे आमच्या कानाला त्या टवार गोपीने धरलं वाटतं. होय रे, त्या पहा गोपी काना भोवती जमलात. आज तरी काय करायचं? काय करणार? ठाऊक नव्हतं त्यांना माझा पराक्रम. मी माझा शाळा देऊन त्यांना भस्म करून टाकीन ना. अरे हा काय करणार? पेंड्याच्या पाया पडणार. आणि आहे का तुझ्या जवळ? बायकांच्या पायापूस तू. जर का त्याने आमच्या कानावर सोडला नाही तर मी त्या थल्लो गोपीन वाचून कोण टाकीन ना. अरे वा, मोठा पराक्रमी आहेस की काय? माझा पराक्रम ठाऊक नव्हतं तुला. मी माझा शाप देऊन त्यांना भस्म करून टाकीन ना. अरे वा, शापून भस्म करणार. मोठा शापी ब्राह्मण तू. आता करा मग तुझी. याच माझ्या मागणं. तुम्ही पण या ना माझ्या मागणी. येतो येतो येतो. हे पहा, तुम्ही आमच्या कानाला सोडा नाही तर मी भस्म करून टाकतो. नाही नाही, आम्ही कानाला सोडणार नाही. तुला जर आता काय करायचे असेल तर करून घ्या. आणि त्यावेळी जर तू आम्हाला सापडला असता, तुला सुद्धा खांबाला बांधून बराच मार दिला असता. हो का? पण मी आज तुझं भस्म करून टाकतो. हा पेंड्या, तुला भस्म करायचं असेल तर इथे पाहू मोठी एक होतस ना. जा तुमचा पहिला तुला मला आता माझा नाव नाही. आता मी भस्म करतो. अंतला मंतला गोकुलच्या संतला. अंतला मंतला गोकुलच्या संतला. गेले गेले फो. गम्या झालं की नाही गोपिंद भस्म? अरे मूर्खा पेंड्या, मागे धावून पा. काय पा दोंब. माझा छापण झालं तर गोपिंद भस्म आणि मला मागे पा. अरे डोळे उघडून तरी पहा ना, मग काय ते बोल. एवढं कसं झालं? माझा पण फुकट कसा गेला? हे असं कुठं झालं सांगतो. अरे आमच्या कानाच्या गोपिंद आहे ना, तर माझा बोल त्यांना कसा लागणार? आता ते करू काय करूया म्हणतो ते तरी सांग. मोठा पराक्रमी पडला का तू? आता पण त्याला इथून हक्का मारूया म्हणजे येईल तो. हे काम माझं. कान्हा, अरे कान्हा, कितना, अरे कितना. गोपीनो, सोडा मला. ते पहा माझ्या सवंगडी मला हात मारताय. सोडा मला. चला, 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 पळा. तू पाहून गेला हात म्हणून काही सुटत नाही. आलाच ना रे. अरे पण गोलच कुठे आहे? अरे पेंड्या, कुठला गोरस घेऊन बसलाय? गोपींच्या हातून सुटलो हे भाग्य समज. चल सगळ्यांनो, काना तर आमच्या हातून पळून गेला. पण हो बाई, आता काय करू? काही सुचेना. खरंच बाई, आता असं करूया. कसं करूया? सगळे येईल आनंदलाल, सगळे येईल आनंदलाल. जाऊन आणू आमच्या सगळ्याला, जाऊन आणू आमच्या सगळ्याला. येईल आनंदलाल, सगळे येईल आनंदलाल. वाढ
माझा श्यामसुंदर कृष्ण खेळायला जातो म्हणून गेला, पण आता मी बाहेर काय करतो हे तर मला समजत नाही. त्याच्या गोपाळचा पत्ता नाही. आज गेले तरी कुठं? पौरजन हो सांगा, माझ्या कृष्णाला पाहिजे सांगा. त्याच्यावरती मला क्षणभर सुद्धा चैन पडत नाही. बापरे बाप, बराच घोटाळा दिसतो. काय रे, कसला घोटाळा झाला? अरे वंजा असा घाबरतोच काय? भुकेने पोटात कळाली वाटते. नाही रे बाबा. अरे पण असं घाबरायला झालं तरी काय? मी समजलो. ती पहा खानाची आई खानाला शोधायला इकले देत आहे, तेव्हा तुम्ही वापरलं, मी मागे ना. नाही नाही पेंद्या, तूच पुढे हो. अरे तुम्ही आणि मी काय दोन आहोत? खाऊ खायला मात्र तुम्ही पुलं आणि माल खायला मी पुलं. काय कळतं का ना? गड्यांनो, तुम्ही मुळीच घेऊ नका, मीच होतो पुढे. आई कृष्णा, इतक्या वेळ कुठे होतास बा? आई, आज गोपांबरोबर खेळता खेळता उशीर झाला खरा. कृष्णा, तुला किती सांगितलं तर त्याचा काय उपयोग? उपड्या घड्यावर पाणी, तसंच तुझं वागणं, याला काय म्हणावं? आई, तुला जर वाईट वाटत असेल तर उद्यापासून लवकर ये. कृष्णा, आज तू कुणाची खोडी तर केली नाहीस ना? छे छे, माझ्या आईच्या मावशीच्या नवऱ्याच्या सांगतो, आज मी कुणाही कोली केली नाही. यारे कोण येत आहे? अरे बापरे, हेले गेल मी कुठून आलो? या बाई, आज कुणीकडे निघालात आपण? आई जाणार कुठं? आपल्या दर्शनाला आलं. काही काम आहे वाटतं. होय ना, सांगा भाऊ पाहिजे. माझ्याकडे होण्यासारखे असेल तर मी कधीही माघार घेणार नाही. आई काम कसलं आहे? एक कानाचा त्रास आमच्याने काही सोसवत नाही. कानाचा त्रास सोसवत नाही, मग औषध करा. या कानाचा नव्हे, या तुमच्या कानाचा. ते तरी सांग. आई काय सांगू? सांगायला सुद्धा लाज वाटते. काय रे काना, आता सांगत होतास की खेळायला गेलो होतो म्हणून, आणि या काय सांगतात जगतोस ना?
आम्ही सांगते तुम्हाला खरं वाटत नाही. तुमच्या करायची कधी वाईट आहे. होतं 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 होतं. माझ्या आईच्या मावशा 9 चांदोर होतं. चांदोर होतं. माझ्या जीव चांदोर होतं. ऐका ऐका यांचं बोलणं. या असल्या पोरांच्या संगतीनं कांदा मात्र बिघडून गेला. हे पा तुम्ही जर कानाच्या काका आईला सांगायला तेवढा सांगा. आमचं नाव घ्यायला तुम्हाला अधिकार नाही. आई तू यांच्या बोलण्याकडे मुळीच लक्ष देऊ नकोस. या या गोपिका वाईट बारी झाल्या. या गोपिका वाईट बारी झाल्या. मेऱ्या पहा कशा मेऱ्या पहा कशा नाही करे गड्या गंमत वाटे गड्या. या गोपिका वाईट बारी झाल्या. या गोपिका वाईट बारी झाल्या. सांगत तुझला बोलत तुझल्या खोट कहाड्या. सांगत तुझला बोलत तुझल्या गाराणी सांगाया आल्या. गाराणी सांगाया आल्या. ऐकू नका तुम्ही यांच्या ऐकू नका तुम्ही यांच्या मनाची लाज नाही येणार. मनाची लाज नाही येणार. वेड्या पहा कशा नाही करे गड्या. वेड्या पहा कशा नाही करे गड्या गंमत वाटे गड्या. या गोपिका वाईट भारी झाल्या. या गोपिका वाईट भारी झाल्या. या गोपिका वाईट भारी. ऐका ऐका यांचं बोलणं. यांच्या बोलण्यापुढे कुणाचा निवा लागणार नाही. ते पा गोपाळ कसे शेफारून गेले ते त्यांच्या बोलण्यात टाळतच नाही आहे का. उलट तुम्ही आम्हाला दोषी ठरवितात. गोपीनो एका हाताने कधी टाळी वाजली नाही. तुमच्या वयाकडे पाहिले असते ते कृष्णाजवळ सहज होतील. ते तुमचे होणार नाही. तुम्हाला सर्व समजतं ना. आता काय बोलायचं माणसाने. आमचं बोलणं तरी ऐकून घ्या आणि मग काय ते आम्हाला सांगा. घड्यानो यामिनी मावशी तर इकडे आहे. चला आपण त्यांच्या घरी गाणं चढायला जाऊ. संपलं का. सगळं सांगून टाका. आणखी काही सांगायचं असेल तर शिल्लक ठेवू नका. बोला बोला लवकर. सांगते सगळं ऐका तर. सांगू ना. सांग सांग सांग. मग आडवील राणी गोष्टी सांगते.
मजा झाली. गुरं घेऊन येताना गोपी आमच्या मागे धावत आल्या. तिथून जर पळत सुटलं तर ते तिथं आलं. गंमत झाली बहुपरी नाही कशाची परवा करी. गंमत झाली बहुपरी नाही कशाची परवा करी. अरे वा वा अरे वा वा अरे वा वा. गंमत झाली बहुपरी नाही कशाची परवा करी. गंमत झाली बहुपरी नाही कशाची परवा करी. अरे वा वा अरे वा वा अरे वा वा. जाऊया मी गोपगणी गोरच गावनी पोट भरी. जाऊया मी गोपगणी गोरच गावनी पोट भरी. अरे वा वा अरे वा वा अरे वा वा. गंमत झाली बहुपरी नाही कशाची परवा करी. गंमत झाली बहुपरी नाही कशाची परवा करी. अरे वा वा अरे वा वा अरे वा वा. वरून मडक्या कोल्हापुरी वरून आलो हे जवळी. वरून मडक्या कोल्हापुरी वरून आलो हे जवळी. अरे वा वा अरे वा वा अरे वा वा. गंमत झाली बहुपरी नाही कशाची परवा करी. गंमत झाली बहुपरी नाही कशाची परवा करी. अरे वा वा अरे वा वा अरे वा वा. गंमत झाली बहुपरी नाही कशाची परवा करी. गंमत झाली बहुपरी नाही कशाची परवा करी. अरे वा वा अरे वा वा अरे वा वा. अरे बाबा अरे बाबा अरे बाबा. कांदा गोर चरून खाल्लास ना. यामिनी मावशी माफ करा चुकलो. माफ करेन पण एका अटीवर. अट ती कोणती? तुम्हाला आमच्या बरोबर एक खेळ खेळावा लागेल. कबूल? काय रे गड्यांनो कबूल? कबूल. चला तर. नंद किशोरा त्याच्या कोरा गोकुळ तारा मनमोहन तू. नंद किशोरा चित्तच्या कोरा गोकुळ तारा मनमोहन तू. सावरी राधा मी ब्रिजबाला प्रेम रसाची ओढ जिवाला. हो कृष्ण कन्हैया हरे